नमस्कार, मी स्मिता साठे दीक्षित। मनातल्या गोष्टी या माझ्या YouTube चॅनलमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत। आज एकदम वेगळ्या विषयावरचा माझा हा व्हिडिओ आहे आणि त्यासाठी मी एका नवीन मैत्रिणीला बोलवलेलं आहे। या मैत्रिणीची माझी मैत्रीचे मुक्तांगणमध्ये ओळख झाली आणि त्या आहेत नीलिमा जोशी। नमस्कार नीलिमाताई, माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत। आणि यांच्याबद्दल खूप काही सांगण्यासारखं आहे, पण जे महत्त्वाचं आहे तेवढं मी सांगते। मेन म्हणजे ह्या यूट्यूबर आहेत आणि त्यांची सप्तरंग आणि बोलकी पुस्तके अशी 2 चॅनल आहेत। सप्तरंगमध्ये त्या रेकीबद्दल सांगत असतात, हे कट करते कारण ते नंतर आपण सांगणार आहे। अशी त्यांची 2 चॅनल आहेत आणि ह्या सामाजिक कार्यकर्त्या आहेत, लेखिका आहेत आणि यांच्याकडून आज आपण रेकी या विषयावरती जाणून घेणार आहोत। त्या रेकी ग्रँड मास्टर आहेत आणि त्याबद्दलच आज आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहे। कारण मला स्वतःला इतकी उत्सुकता आहे त्या गोष्टीची, म्हणून मी ठरवलं की याचा व्हिडिओच करायचा, म्हणजे सगळ्यांना त्याची माहिती होईल। तर नीलिमाताई, मला सांगा की पूर्वीच्या काळी आम्हाला असं वाटत होतं की रेकी म्हणजे काहीतरी जादूटोणा वगैरे असं वाटत होतं आणि आता ते कळतं की काहीतरी ती उपचार पद्धती आहे। तर त्याबद्दल मला सांगा, म्हणजे पहिलं आधी रेकी म्हणजे काय? ऍक्च्युली रेकी म्हणजे तसं समजून सांगायला, फोड करून सांगायला अवघड आहे, पण मी तुम्हाला पहिल्यांदा तुमच्या प्रश्नाचं उत्तर देते की जादूटोणा वाटतो ते एका दृष्टीनं बरोबर सुद्धा म्हणता येईल, कारण ते मुळात आजारीच पडू नये यासाठी ही रेकी आहे। आणि आजारी पडल्यानंतरचा भाग आहे की तुमचा उपचार, पण त्याच्या आधी तुम्हाला जे फायदे मिळतात ते इतके अगणित आहेत ना की ते जादू झाल्यासारखंच अगदी मिरॅकल घडतं की अगदी आयसीयू मध्ये असलेले पेशंट्स रेकीच्या ट्रीटमेंटने बरे झालेले आहेत। म्हणजे थोडक्यात काय की अशी जी समजूत आहे ही पण समजूत चुकीची आहे की रेकी ही उपचारासाठी आहे। मी तर म्हणेन की आजारीच पडू नये यासाठी आहे आणि तुमची माइंड पॉवर, विल पॉवर जबरदस्त वाढते, तुमची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट होते। ज्या ज्या काही अशा गोष्टी आपल्याला आवश्यक आहेत आयुष्यामध्ये, थोडक्यात एकाच वाक्यात असं सांगेन की प्रत्येक मनुष्य आयुष्यामध्ये पैसा मिळवायचा असतो, धन संपत्ती, नाव लौकिक, प्रतिष्ठा, हे जे सगळं त्याला हवं असतं, त्यासाठी बिचारा आयुष्यभर फिरत असतो। पण मी एका वाक्यात तुम्हाला असं सांगेन की रेकी शिकल्यानंतर रेकी आपल्याला माणुसकी स्वतःमध्ये आणून हे सर्व आपल्याला कसं मिळवायचं म्हणण्यापेक्षा हे सगळं आपल्या पाठोपाठ आपोआप चालत येतं। म्हणजे जबरदस्त आणि पॉवरफुल ही रेकी आहे, पण तिला व्यवस्थित समजून घेतली पाहिजे, शिकवलं पाहिजे। म्हणजे मोठंच हे दिसतंय की मला उपचार पद्धती पण, आता तुम्ही म्हटलं आधी उपचार पद्धती पण वाटत नाही, पण ह्यामध्ये आपण करताना म्हणजे सगळ्या ह्याच्यावरती उपचार आहे। हो, सगळ्या ह्याच्यावर, म्हणजे तुम्ही आता सांगितलं की आयसीयू मध्ये, शारीरिक, आर्थिक, आध्यात्मिक सुद्धा मी म्हणेन, कारण ह्याचा मेडिटेशनच बेस आहे। अच्छा, म्हणजे थोडक्यात हे रेकी म्हणजे मेडिटेशनच आहे। फक्त डायरेक्ट तुम्हाला जर एकदम मोठं सगळ्यात जे पॉवरफुल मेडिटेशन आहे तुम्हाला करा म्हटलं तर ते तुम्हाला इम्पॉसिबल आहे। त्यामुळे आपण स्कूलमध्ये कसं 1ली, 2री, मग 10वी, मग 12वी, मग कॉलेज असं नेतो, तसं एक्झॅक्टली याच्यामध्ये रेकी फर्स्ट मध्ये तुम्हाला थोडंसं त्याची ट्रायल दिली जाते की स्वतःकडे कसं बघायचं, 100 विचारात एका विचारात कसं यायचं। सेकंड मध्ये तुम्हाला डिस्टन्स रेकी शिकवली जाते की दुसऱ्याच्या मनात काय चाललंय ते कसं ओळखायचं। अशा पद्धतीने तुम्ही मग नंतर मेडिटेशन तुम्ही वाढवत जाता, मग एकाग्रता तुमची वाढत जाते, कन्सिस्टन्सी वाढत जाते आणि मग त्याच्या पुढे तुम्हाला आपोआप तुमचे हात म्हणजे स्टेथोस्कोप होतात। अशी ही रेकी आहे। म्हणजे आम्हाला ही अजिबात, मला काही कल्पना नव्हती या गोष्टीची, म्हणजे सगळ्यावरती उपचार तर आहेतच आणि सांगावं तेवढं थोडंसं। म्हणजे मग मला सांगा की जी व्यक्ती डॉक्टर आहे तीच व्यक्ती हे शिकू शकते आणि उपचार करू शकते? अगदी स्टार्टला सगळ्यात पहिला जो कोल्हापूरमध्ये सेमिनार झाला 92 मध्ये, त्यावेळेला फक्त पहिल्या डॉक्टर लोकांनाच एकत्र केलं होतं शिकवण्यासाठी आणि माझं एवढं सद्भाग्य की त्यांच्याबरोबर मी डॉक्टर नसूनही मला शिकायला मिळालं। तेव्हा त्यांचा उद्देश हाच होता की डॉक्टर लोकांनी याचा त्यांच्या रुटीन मध्ये उपयोग करावा आणि ते हे करावं म्हणून। पण नंतर हे मेडिटेशन बेस असल्यामुळे तुम्ही सगळं डॉक्टर नसाल तरी शिकू शकता, करू शकता। फक्त त्यामध्ये एकच त्यांनी त्याला दिले की जे डॉक्टर नाही त्यांनी समजा तुम्हाला मी ट्रीटमेंट दिली आणि तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे ते मला कळलं, तरी मी तुम्हाला तो डायरेक्ट सांगायचं नाही का, तर मी डॉक्टर नाहीये, ऑथेंटिक नाहीये। त्यामुळे तुम्ही असं सजेस्ट करायचं की तुम्ही या डॉक्टरांकडे जावा, यांना दाखवा, त्यांचा सल्ला घ्या आणि मग औषध घ्या।
नाहीतर लोक काय करतात, हा मॅडमने मला सांगितलंय मला गुडघे दुखतायत, मला पोटात दुखतंय, मनानच औषधं खायची आणि मग तिसरंच काहीतरी होतं. एवढ्यासाठी डॉक्टर असायची गरज नाही. कोणी अगदी 5 वर्षाच्या व्यक्तीपासून 90 वर्षाच्या व्यक्तीपर्यंत कोणीही शिकू शकतं. पण मग आता आपल्याला इथं कोल्हापूरमध्ये जर शिकायचं म्हटलं तर कुठे शिकता येईल? कोल्हापूरमध्ये आता तर रेकी सेंटर्स झालेली आहेतच. आणि आता ऑनलाईन कसं झालं, करोना काळापासून ऑनलाईन इतकं भरपूर झालेलं आहे ना. आणि माझं स्वतःच सप्तरंग 594 चॅनल आहे, तर त्याच्यावर मी रेकी फर्स्ट हिंदी, इंग्लिश आणि मराठी तिन्ही भाषेतून इन डिटेल शिकवलेलं आहे. जवळजवळ 25 व्हिडिओज आहेत. त्याच्यामध्ये तुमचे मेडिटेशन अगदी म्हणजे सुरुवातीचं कसं करायचं, नंतर थोडं 7 चक्रास जे आहेत त्याचं कसं करायचं, सगळं इन डिटेल शिकवलेलं आहे. नाही पण मला सांगा की अगदी म्हणजे सामान्यातलं सामान्य म्हणजे एक मी आहे की मला अगदी तो थोडा वाटत होता इथपर्यंत आहे, तर ते मेडिटेशन करून असे उपचार स्वतः करू शकतात का? हो, काय अगदी शिकलेल्या पहिल्या दिवसापासून तुम्ही स्वतःला उपचार करू शकता, तुमच्या घरातल्या आजूबाजूला परिचितांना सगळ्यांना करू शकता. म्हणजे आता इथे ऑनलाईन पण क्लासेस आहेत आणि कोल्हापूरला आता शिरोडकर सर म्हणून पूर्वी घेत होते, आता रेकी क्लिनिक एक परीख पुलाजवळ झालं होतं. पण करोना काळामध्ये काय झालंय, हे सगळं जे काय होतं ना ते सगळं आता डिस्टर्ब झालेले. आता फारसे कुठे नाहीयेत, सगळे ऑनलाईनच घेतात आता. आता तुमचं क्लिनिक आहे का? माझं क्लिनिक होतं पूर्वी, आता सध्या मी बंद केलेलं आहे. पण मी आता म्हणजे आता काय आहे, तेव्हा आपल्याला टीव्ही आणि मोबाईल आणि हे इतकं नव्हतं ना पूर्वी, त्यामुळे त्या काळी माझं क्लिनिक होतं. आता ऑनलाईन आपण सगळं करू शकतो. त्यामुळे मला सांगा की उपचारासाठी तुमच्याकडे पेशंटनी येताना काय हे करायचं किंवा काही नाही, फोन करून अपॉइंटमेंट फक्त घेऊन यावी लागते आणि आपण त्यांना तुम्ही आता जरी कोणी तुमच्याकडे आले तरी तुम्ही आता अगदी सिलेक्टेड घेते, कारण माझे बरेच स्टुडंट्स आहेत कोल्हापूरमध्ये आणि ते करतात आणि त्यामुळे आता त्यांच्याकडे मी पाठवत असते. अगदी सिलेक्टेड ज्यांना अगदी क्रोनिक आहे किंवा ICU मध्ये आहे किंवा ज्यांना अगदी माझ्याकडूनच हवी आहे अशा ना आता मी करते, कारण मी खूप प्रॅक्टिस केलेली आहे, भरपूर माझं समाधान झालेलं आहे. आणि रुटीन मध्ये मी डिस्टन्स रेकी असं मी आहे माहीतच करता, जवळजवळ 30-32 वर्ष मी करते. त्यामुळे मला लोक सांगतच असतात की माझं हे आहे, माझं हे आहे, मग ते माझं चालूच असतं. त्यामुळे स्पेसिफिक कोण माझ्याकडे आलं तर मी तेवढंच घेते. आता पूर्वी फुल डे क्लिनिक म्हणून आता नाही, म्हणजे डिस्टन्स म्हणजे बघा आपलं बोलताना झालं की तुम्ही म्हणाले तर मला की डिस्टन्स हे सुद्धा मी उपचार देऊ शकते, मग ते कसं काय ह्याची मात्र मला अगदी डिस्टन्स. तुम्हाला टेलिपॅथी माहित आहे ना? टेलिपॅथी माहिती. तुम्हाला टेलिपॅथीमध्ये काय आहे काय माहिती नाही आपल्याला, पण मला इच्छा झाली, मला त्याला भेटा वाटलं, आपल्याला ते दारात येतात, भेटतात, फोन होतं, हे कसं घडतं? तर ह्याच्या मागचं शास्त्र म्हणजे काय, युनिव्हर्स मध्ये तुम्ही तुमच्या ज्या विशेष आहेत, तुमची जी इच्छा आहे ती तुम्ही पाठवली आणि ती युनिव्हर्सने ऐकली आणि ती तुमच्याकडे सेंड केली. एक्झॅक्टली हे रेकी म्हणजेच युनिव्हर्सल एनर्जीशीच संबंधित हे सगळं आहे, की म्हणजे युनिव्हर्सल एनर्जी मीन्स रे आणि त्याचा माझ्यामध्ये किंवा तुमच्यामध्ये असणारा अंश म्हणजे की हा जॅपनीज शब्द झाला. आणि आपल्या भारतीय शास्त्रामध्ये आपण त्याला हस्तस्पर्श चिकित्सा म्हणतो. हस्तस्पर्श चिकित्सा. आणि मग त्यावेळेला जेव्हा आपण म्हणतो डिस्टन्स रेकी म्हणजे त्या व्यक्तीला आणि मी व्यक्ती युनिव्हर्सला मी सांगते की आता बाबा मी स्मिता ताईंना मी रेकी देणार आहे आणि त्या अमेरिकेत आहेत, तर मी इथून तुम्हाला इमॅजिन करून तुमचा आणि माझा ऑरा, तुमचं आणि माझं शरीर सगळं एक होतं, तुमची आणि माझी चक्रच एक होतात आणि त्यावेळेला मी स्वतःला इमॅजिन करून त्याच्यामध्ये आपले ठराविक सिम्बल्स आहेत की ज्याच्यानं ती एनर्जी फास्ट तुमच्यापर्यंत पोहोचते, ते आम्ही देतो आणि ती तुमच्याकडे येतात आणि विदिन 10 मिनिट्स तुम्ही ट्रान्समध्ये जाता आणि ती एनर्जी तुम्हाला मिळते आणि त्याच्यानं तुम्ही क्युअर होता. अशी हजारो नाही लाखो उदाहरणं आहेत की जी रेकीमुळे घडलेली आहे. बापरे, म्हणजे इथे कोल्हापूरमध्ये बसून अमेरिकेतल्या सुद्धा तुम्ही ट्रीटमेंट देऊ शकता. आणि फक्त तुम्ही आपण म्हणजे ट्रीटमेंटवरच नको जायला, मी असं म्हणेन की तुम्हाला आता मुलांना शिक्षणामध्ये कमी पडतायत, त्यांना पुढे काहीतरी जाऊन करायचंय किंवा त्यांचं टार्गेट आहे ते करू शकत नाही, तर ह्या गोष्टींना सुद्धा त्याच्यामध्ये हेल्प करू शकतो. त्याच्यानंतर लग्न कार्य जमत नाहीये मुला मुलींचं, त्याच्यासाठी तुम्ही टार्गेट करू शकता. किंवा तुम्हाला आता तुम्हाला 5 वर्षांनी तुमचं टार्गेट आहे की मी अशी होणार आहे, मला असं असं करायचं, तर ते त्याचं तुम्ही कॅलेंडर करू शकता. त्यानंतर रेकी बॉक्स म्हणून असतो, ते तुमच्या घरातल्या सगळ्यांच्या विशेष तुम्ही त्यात लिहायच्या आणि त्याला तुम्ही रेकी बॉक्स दिली की त्या सगळ्या ऍक्टिव्हेट होतात. समजा पेशंट घरात आहे का रेग्युलर तुम्ही औषध घेताय, ते औषध हातात घेऊन तुम्ही त्याला रेकी देऊन तुम्ही ते घेऊ शकता. रेकी वॉटर करू शकता. रेकी वॉटरनं तर घरातल्या सगळ्यांनी प्यावं,
त्याच्यानं तुम्हाला मुळात रोगच येत नाही. पण रेक्युएटर म्हणजे काय? म्हणजे त्याच्यामध्ये जे सिम्बल्स शिकवलेले असतात ते सिम्बल्स त्याला द्यायचे. म्हणजे आता समजा मला ते हवंय पाणी असं, तर काय करायचं, आपण नॉर्मल पाणी घ्यायचं. पण रेकी शिकलेली व्यक्ती असेल ना, थोडक्यात नाही त्याला तुम्हाला पटकन समजायला उदाहरण सांगतो की तुम्ही देवाधर्माचं म्हणता, त्यावेळेला आपण कोण असेल तर त्याला आपण पाण्यावर हात ठेवतो, मंत्र करतो आणि देतो, ते पाणी मंत्रित होतं. एक्झॅक्टली तसंच आहे की ते पाणी त्या रेकीच्या पॉवरनी मंत्रित होतं आणि ते त्याला द्यायचं. म्हणजे ही युनिव्हर्सल एनर्जी जी आहे ती मुळात आपल्या क्राऊन चक्रामध्ये येते, तिथून आपल्या थर्ड आय मध्ये येते, मग थ्रोट चक्र, मग हार्ट चक्र आणि मग दोन्ही हात. आणि मग दोन्ही हातामध्ये आल्यानंतर ज्याला जशी आवश्यक आहे तशी तो आमच्या शरीरातून ओढून घेतो. आम्ही रेकी देतो म्हणणे शब्द चुकीचं आहे हे वाक्य, पण ते प्रचलित झालेलं आहे. पण ज्याला जशी आवश्यक आहे तशी तो आमच्यातून ओढून घेत असतो. म्हणजे आम्ही फक्त काय आहोत, घेणारे आणि देणारे आहोत. आम्ही ऍक्च्युअली स्वतः काहीच करत नाही, युनिव्हर्स कडनं येतं आणि तुमच्याकडे जातं. मग मला सांगा, आता समजा रेडिएटर आहोत आम्ही थोडक्यात. रेडिओमध्ये कसं तिकडे लहरी सगळ्या प्रक्षेपित होतात, ते कॅच करतं आणि इकडे देतं. एक्झॅक्टली आम्ही त्या रेडिओचं काम करत आहोत. बरं. म्हणजे समजा एखाद्या व्यक्तीला तुम्हाला नुसताच फोटो, तुम्ही त्या व्यक्तीला भेटला नाही, बोलला नाही किंवा काहीच नाही, त्या व्यक्तीचा फोटो तुम्हाला समजा पाठवला की एखादी व्यक्ती फ्रस्ट्रेशन मध्ये असेल किंवा काय, आता अलीकडे खूप मुलांचं फ्रस्ट्रेशनचं खूप आहे. म्हणजे अशा, म्हणजे हा व्हिडिओ करण्याचा उद्देशच माझा असा आहे की जे जे काही प्रॉब्लेम आहेत आपल्या समाजामध्ये, फ्रस्ट्रेशन हे मोठं झालेलं आहे. आता मुलांना नोकऱ्या मिळत नाही, लग्न होत नाहीत मुलांची, हे पण झालंय. तर अशा सगळ्यांसाठी काहीतरी गायडन्स मिळावा म्हणून आज आपण आता हा व्हिडिओ करतोय. तर फ्रस्ट्रेशन असेल एखाद्या मुलाला आणि त्याचा फक्त जरी फोटो तुमच्याकडे असेल तर ते होऊ शकतं का? हा, होऊ शकतं. पण कसं आहे, मुळात ज्या व्यक्तीला आपण करणार आहोत त्या व्यक्तीची थोडीशी तरी इच्छा हवी. ओके. तर आम्ही जे काय त्याला व्हायब्रेशन्स पाठवतो तर ऍक्सेप्ट करेल. दुसरी गोष्ट की काही असे असतात इमोशनल असतात आणि त्याला कधी कधी अगदी तुम्हाला एका ट्रीटमेंटमध्ये सुद्धा तो कॅच करतो आणि त्याच्यामध्ये चेंजेस होऊ शकतात. काही वेळेला असं पण होऊ शकतं की ती व्यक्ती फक्त समोर आली, त्याला ट्रीटमेंट आम्ही नाही दिली, फक्त त्याच्याशी 10 मिनिटं संभाषण केलं, तरी तो आमच्याकडे ही काय जी एनर्जी असते ना, पॉझिटिव्हिटी जी असते ना, त्याच्यानं त्याच्या निगेटिव्हिटीवर मात केली जाते आणि त्याच्यामध्ये हे चेंजेस होतात की नाही, मला यांच्याशी बोलल्यावर खूप छान वाटलं, मला काहीतरी बरं वाटलं. आणि त्याला सगळ्यात महत्वाचं ह्याच्यामध्ये काय आहे की त्याला इतक्या आपुलकीनं आणि प्रेमानं कुणी बोललेलं नसेल आणि आपण जर असं बोललो तर त्याचा तिथल्या तिथंच जे काय प्रॉब्लेम आहे ना तो सॉल्व्ह होतो. अशा वेळेला कधी पण भेटून केलं तर जास्त चांगलं. पण काही काही अशी पण आहेत मुलं की यायला तयार होत नाही, नाही मी काय येणार नाही, मला हे असलं काही करायचं नाही. तर अशा त्यांना असं माहितच असतं तुम्ही त्यांना रेकी वॉटर देऊ शकता आणि तुम्ही त्यांना डिस्टन्स रेकी देऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. फ्रस्ट्रेशन म्हणजे त्यांना नाही मला कोणतेही उपचार करायचे नाही हो असं म्हणणारी मुलं असतात, त्यांना पण येतो रिझल्ट तर 100% येतोच, प्रश्नच नाहीये. फक्त कोण कसं ऍक्सेप्ट करतो त्याच्यावर. अर्थात आता त्याची याच्यावर श्रद्धा पाहिजे असं सुद्धा नाहीये. कारण कसं आहे, आता रेकी देताना त्याच्यामध्ये आता आपण असं म्हणतो की मी तुम्हाला रेकी देते, पण समजा तुमच्या शरीरामध्ये गुडघ्याला त्रास आहे आणि मी स्टार्ट करताना मी पहिल्यांदा डोळे, कपाळ, टेम्पल्स असं करत जाते. पण त्या रेकीला किंवा शरीरातल्या त्या एनर्जीला इतकं नॉलेज आहे की ती जी मी इथे एनर्जी तुम्हाला देईल ती अशी ट्यून करत ती पहिल्यांदा तुमच्या गुडघ्याकडेच जाईल. का तर तुमच्या गुडघ्याला त्याची पहिल्यांदा रिक्वायरमेंट आहे हे त्या युनिव्हर्सला कळते आणि पहिल्यांदा तिथे पाठवेल आणि मग तुमच्या बाकीच्या शरीरातल्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्याच्याकडे तो बघेल. आणि असं पण असू शकतं की समजा आता आपल्याला काहीतरी मोठा रोग झालाय आणि त्यासाठी आपण रेकी ट्रीटमेंट चालू केली आहे. आता समजा कंबरदुखी किंवा गुडघेदुखीच घेऊया, जास्त जे असतं कॉमन, तर आपण त्यासाठी ट्रीटमेंट चालू केली तर पहिले 4 दिवसात 8 दिवसात तुम्हाला त्याच्यावर काही इफेक्ट होणार नाही. पण ते मुळासकट तुमचं निघत असतं आणि मूळ तुमचं काय असतं तर तुमच्या ज्या भावभावना असतात त्याचे टॉक्झिन्स जे तुमच्या शरीरात बसलेले असतात ते काढण्याचं पहिल्यांदा ते काम करत असतं. मग ते काढत असताना तुम्हाला कदाचित घशाचा त्रास असेल, कदाचित आणखी कुठे खुब्याचा त्रास असेल, मानेचा त्रास असेल, डोळ्याचा त्रास असेल की जे किरकोळ आहेत, पहिल्यांदा ते काढले जातील की ज्याच्यामुळे त्याच्यावर एफेक्ट होतोय आणि मग शेवटी ते तुमच्या गुडघ्यावर त्याचा परिणाम होईल. त्यामुळे लगेचच म्हणजे पी हळद आणि हो गोरी असं ह्याच्यामध्ये काही होत नाही. ह्याच्यामध्ये तुमचं मुळासकट सगळं निघत असतं आणि मेन तुमची पर्सनॅलिटी चेंज होते, तुमचं डोकं शांत होतं. जेव्हा तुमचं डोकं शांत होतं तेव्हा तुम्ही
प्रत्येक गोष्टीकडे तुमचा बघायचा नजरिया बदलतो. बरोबर. आणि व्ह्यू बदलला की ऑटोमॅटिक मग आपलं थिंकिंग चेंज होतं. थिंकिंग चेंज झालं की तुमचं हे सगळं शेवटी तुमचा आधार कशावर आहे, तुमच्या मनावर आहे, तुमच्या मनाच्या विचारावर आहे. अहो पण आता बघा गुडघे दाखवायला गेलं की झीज झाली म्हणतात, हे म्हणतात, आणि कसं काय क्लिअर होणार, ही झीज कशी बरोबर त्याच्यासाठी हो की नाही. असं आम्ही काय म्हणणार की आम्हाला सांगितलंय गुडघ्याला झीज झाली, जेवढी झाली ती तर आपण काही जादू नाही शेवटी, हे त्याचं तर भरून काढू शकणार आहे. पण आता याच्या पुढे आपली होऊ नये, किंवा त्याला तुम्हाला काय साईड तुम्ही त्याला दिली, त्याच्याबरोबर सोबत केलं तुम्ही कुठल्या पॅथी, तर ते तुमचं कमी होईल, हे तुम्हाला गायडन्स मिळतं. म्हणजे तुम्हाला माहित नसेल तर एखादी व्यक्ती येईल आणि तुम्हाला सांगेल अगं हे कर की, हे का करत नाहीस, हे केलंस की तू बरं होईल. म्हणजे हे तुम्हाला इनडायरेक्ट ते तुम्हाला असं कुठून ना कुठून तिथपर्यंत नेतं आणि ते बरं करतं, की ते रेकीनच बरं करेल असं नाही. ह्याच्यासाठी अशी खूप घडलेली माझ्या क्लिनिकमध्ये अशी एकापेक्षा अशी उदाहरणं घडलेली आहेत ना की सांगता सोय. एक उदाहरण सांगा, एक उदाहरण सांगा. तुम्हाला एक उदाहरण सांगायचं झालं तर एक अशा म्हाताऱ्या आजीबाई होत्या खेडेगावातल्या, आणि त्यांना एक मुलगी माझ्याकडे, अगदी यंग मुलगी 15-16 वर्षाची घेऊन आली ती, की त्यांना ट्रीटमेंट करायची. आणि मग ठीक आहे म्हटलं. पण ते आल्यावर माझं त्या आजीबाईंच्याकडे लक्षच नाही, त्या मुलीकडेच माझं लक्ष. का तर तिची सगळी नखं ना अशी अशी टमटम झालेली, पस झालेला सगळ्यामध्ये, आणि 16 वर्षाची मुलगी फक्त. आणि ती मला सांगते मग मी तिला म्हटलंय बघ थांब जरा, तू आजींचं सांगू नको आता, पहिल्यांदा हे तुला काय झालंय सांग म्हटलं. तर ती म्हणे रडायलाच लागली. ती म्हणे मॅडम काय सांगू म्हणे, माझ्या नखामध्ये पस झाला, 3 महिने झालं प्रॉब्लेम चालू आहे, आता मी उद्या ऍडमिट होणार आणि माझी सगळी नखं काढायची. मी म्हटलं अगं तुझं वय काय, तू सांगतीस काय, करणार काय. तर होय म्हणे असं आहे. मी म्हटलंय बघ ते आजींच्या नंतर बघूया, त्यांचं काय एवढं सिरियस मला वाटत नाही, मी सांगते तुला आधी, ह्याच्यावर तू ऐकायला तयार असलीस तर मी सांगते म्हटलं तुला. ती म्हटली नाही सांगा मॅडम. म्हटलं पहिल्यांदा तू डॉक्टरांना फोन करून अपॉइंटमेंट तुझं उद्याच आधी ऑपरेशन कॅन्सल करू. आणि मग तिचं कॅन्सल करायला लावलं. आम्ही तिला ट्रीटमेंट चालू केली. म्हटलं मी तुला 3ऱ्या दिवशी एक्झॅक्ट सांगते की तुला काय प्रॉब्लेम आहे. तिला 3-3 वेळा रेकी चालू केली. माझ्या मास्टरांची त्याच्यामध्ये मी कन्सर्न घेतली, त्यांनाही करायला लावलं. 7व्या दिवशी तुम्हाला सांगते तिच्या जखमा वाळल्या. म्हणजे माझा सुद्धा माझ्यावर विश्वास बसला नाही. मी तेव्हा नवीन शिकलेली होते अगदी. म्हणजे रोज 3 वेळा ते करायचं, रोज 3 वेळा केलं. तिला डायरेक्ट एकदा घेत होते आणि बाकी 2 वेळेला तासभर रिसर्च खूप वेळ केलं तिला. आम्ही ग्रुपमध्ये केलं, बरंच केलं तिला, पण रिझल्ट आला. म्हणजे अशा फॅन्टॅस्टिक गोष्टी घडतात. म्हणजे त्यावेळेला मला युनिव्हर्स सांगत होतं की हिला नको बघू, तू आधी तिला बघ. तिचा काही संबंध नाही, म्हणजे तिला याच्यावर विश्वास नाही, काही नाही. म्हटलं तुला 1 आठवड्यानं तू केलीस जातात. म्हटलं तुला आयुष्यपती, म्हणजे डॉक्टरांनी सांगितलंच आहे मला परत नखं येणारच नाही. अगं म्हटलं तुझं आयुष्य तू कसं पुढे काढणार. इथे हेडा डॉक्टरांच्याकडेच जाणार होती. ही 32 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, आता सांगते ते. म्हणजे अशी एक उदाहरणं घडलेली आहेत. ICU मधले पेशंट हा रेकी उपचार, रेकी सर्कल म्हणून एक असतं. आपण असे बरेच जण एकत्र येऊन सर्कलमध्ये एनर्जी एकमेकांना पास करून ते करतो प्रोसेस, त्याच्यामुळे त्याला होतं. अशा म्हणजे इतकं प्रचंड नॉलेज याच्यामध्ये. मला जाता जाता आवर्जून तुम्हाला ही एक नक्की गोष्ट सांगावं वाटेल की पेपरमध्ये येतं बघा की ते आपले अतिरेकी, त्यांनी रेकी केली, असं केलं. पण रेकी कुठल्याही वाईट गोष्टीवर ऍक्टच होत नाही. आणि इन केस समजा मी काही वाईट बुद्धीनं रेकी म्हणजे कुणाला तरी म्हटलं की असं केलं तर ते डबल बुमरँग म्हणून ते माझ्याकडे येतं. असं याच्यामध्ये मुळात ऍक्टच होत नाही. आणि चुकून ऍक्ट झालीच तर ती डबल बाउन्स होऊन ती माझ्याकडे येते. त्यामुळे ते पहिल्यांदा त्यांनी ते घराची रेकी केली आणि मग त्याला हे केलं. हे मला वाचून इतका त्रास होतो ना डोक्याला की लोकांना माहिती नाही रेकी काय, तर असं का छापतात आणि का लिहितात नाही. म्हणूनच म्हणजे मला असं वाटलं की काहीतरी तुमच्याकडून विचारून घ्यायचं की हे नेमकं आहे. आणि हे जे पुस्तक माझं झालं ना, हे रेकी अक्षय सुखाचे वरदान, मी पुस्तक तर ह्याची स्टोरी तुम्हाला सांगते की हे अशावरनच, हे पेपरमध्ये मी असं वाचलं त्यावेळी की असं असं रेकी करून मग मला इतका त्रास झाला की नाही हे असं नाहीये. म्हणून मी पहिले एक छोटे 2 आर्टिकल लिहिले सकाळमध्ये रेकीवर, आणि ते अनिल मेहतानी वाचले. आणि त्यांचा मला फोन आला की भाभी हे आर्टिकल कोणी लिहिलेलं आहे. म्हटलं मीच लिहिलेलं आहे. मला म्हणे काय तुम्ही छान लिहिलंय, तुमचं एवढं मराठी शुद्ध आहे का, कारण मी गुजराती आहे ना. मी 2-4 वेळा मला लिहावं लागलं. म्हटलं मी काही लेखिका नाहीये, 2-4 वेळा लिहावं लागलं, पण लिहिलं कारण मला त्या गोष्टीचा त्रास होता म्हटलं. मग ते माझ्याकडे येऊन बसले आणि मला म्हणे की तुम्ही जर एवढं छान मराठी लिहिता तर तुम्ही ह्याच्यावर पुस्तकच का लिहित नाही. मी हात जोडले, म्हटलं पुस्तक कुठे, ते एक लेख कुठे. पण त्यांनी माझी पाठ सोडली नाही. ते म्हटलं हे इतकं वेगळं नॉलेज आहे. आणि त्या आम्ही शिकलो इंग्लिशमध्ये, त्यावेळेला सगळं इंग्लिशमध्ये होतं. 92-93 ला मराठीत कुठेही काही
उपलब्ध नव्हतं. मग त्यांनी माझा पिच्छा धरला, घरातल्या सगळ्यांनी सहकार्य केलं, मी ट्राय केला, 4 वेळा 5 वेळा लिहिलं आणि मग नंतर माझं हे अक्षय सुखाचे वरदान हे मराठीतलं पहिलं पुस्तक आहे. आणि आणखी मला एक सांगायला जास्त अभिमान वाटेल की त्यावेळेला मी रेकी ग्रँड मास्टर झाले नव्हते. रेकी सेकंडच्या फक्त अनुभवावर मी हे पुस्तक लिहिलेलं. मग त्याचे पण असे पदव्या असतात का तुम्हाला? हो, पदव्या असतात. आणि हे पुस्तक लिहिल्यानंतर जगातून 25 रेकी ग्रँड मास्टर्सचे मला फोन मेसेजेस आणि पत्र आली की आम्हाला जेवढं नॉलेज नाही तेवढं तुम्हाला रेकी सेकंड नंतर नॉलेज कसं आहे. तर त्याचं कारण असं की आमचे जे डॉक्टर प्रदीप दिवाण म्हणून जे गुरु होते ते मूळचे जे डॉक्टर मिका उसुई होते, त्यांच्या मिसेस टकाटा म्हणून त्यांच्या असिस्टंट होत्या, त्यांच्याकडे ते डायरेक्ट शिकलेले होते. आणि त्यांनी ते सगळं ओरिजिनल नॉलेज, त्यांच्या ओरिजिनल हस्ताक्षरातले सगळे जे सिम्बल्स असतात ते सगळे आमच्याकडे आहेत. आणि त्यांनी त्यांच्याबरोबर 2 वर्ष मी सगळे पूर्ण सेमिनार सांगली, कराड, कोल्हापूर, पुणे जिथे कुठे होईल ना तिथे मी ऍज अ असिस्टंट गेल्यामुळे मला एवढं नॉलेज मिळालं. म्हणजे म्हणून मी हे करू शकले. ह्या निलिमाताई सेमिनार सुद्धा घेत असतात, गावोगावी जाऊन सेमिनार वगैरे घेत असतात. आणि हे जर कुणालाही शिकायची इच्छा असेल तर ऑनलाईन आहे किंवा मॅडम आहे. आणि ही म्हणजे महत्वाची गोष्ट अशी आहे की मराठीमध्ये त्यांनी पुस्तक लिहिलं, मराठीत पुस्तक लिहिलेलं आहे. याच्यामध्ये माझे अनुभव आहेत. रेकीचं PDF पण आपल्याकडे आहे, आपण सगळं डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देऊया. आणि सप्तरंग 594 चॅनलवर रेकीचं तर आहेच आहे, पण बाकी बरेच विषय माझे त्याच्यावर आहेत. सगळे शरीराशी संबंधित असणारे, योगा आहे, प्राणायाम आहे, मेडिटेशन आहे, त्याच्यानं जेवढ्या म्हणून काय मला गोष्टी येतात समजतात त्या सगळ्या त्याच्यावर आहेत. तर तुम्ही जरूर ते चॅनल बघा. मग मला आता पण विचार, आता एवढं हे आपण म्हणतो की एवढं ते नॉलेज आहे, एवढं म्हणजे उपचार त्याचे हे आहे, पण त्या मानानं मग ह्याचा प्रसार नाही झाला. प्रसार ह्या बाजूला झाला नाहीये. तुम्ही बॉम्बेमध्ये जावा, बॉम्बेमध्ये मोठमोठे रेकी हॉस्पिटल्स आहेत. बॉम्बे जाऊ दे, अमेरिकेमध्ये तुम्ही जर गेलात ना तर अगदी आपलं सांगली, कराड, कोल्हापूर जसं सिटी आहेत ना तेवढे मोठमोठे रेकी कॅम्पस आहेत आणि तिथे जाऊन पेशंट्स राहतात आणि तसे क्युअर होतात. हो, हा, सगळीकडे फॉरेन मध्ये असं आहे. जपानमध्ये तर केवढंच्या काय आवडवलं सगळं. म्हणजे आपल्या इथे सुद्धा मोठ्या सिटीमध्ये आहे. पुण्यामध्ये माझीच मैत्रीण आहे रेकी थेरपिस्ट म्हणून, ती सगळीकडे जाते. इव्हन कोल्हापूरमध्ये सुद्धा मी रेकी थेरपिस्ट म्हणून सगळ्या हॉस्पिटल्सला मी व्हिजिट देत होते. म्हणजे मला सांगा, आता एखाद्या पेशंटच्या मग तुम्ही घरी जाऊन पण देऊ शकता? पूर्वी सगळं करत होते, आता मी सगळं कमी केलंय. पण देतात म्हणजे जाऊन अगदी असा कुठला पेशंट असेल की जो नाही हलू शकत आहे त्याला आम्ही दिलंच नाही. ग्रुपने जातो. मग आम्ही तुमच्या व्यतिरिक्त इथं कोणी डॉक्टर्स आहेत ना, शिरोडकर म्हणून आहेत, बरेच भरपूर जण आहेत आता, इतके झालेले आहेत ना. आणि इथे तुम्हाला म्हटलं ना परिपुला जवळ रेकी क्लिनिकचं त्यांचं सेंटरच आहे. पण आता सध्या चालू आहे का बंद आहे मला काही कल्पना नाहीये. करोडानंतरचं काही कोणाशी माझा टच नाही, कारण काय झालंय ते फार यंग आहेत आणि तशी मी फार मोठी आहे. वाटत नाही बघा, हे रेकीचा परिणाम आहे. खरंच हा मेडिटेशन आणि ह्याचा परिणाम आहेच आहे, दुसरं काही नाही. तुम्हाला आणखी एक सांगेन की आयुष्यामध्ये आपल्याला काहीतरी प्रॉब्लेम्स येत असतात, पण कधीही म्हणजे कुठलाही प्रॉब्लेम आला आणि तो माझा सुटला नाही असं झालं नाही. जेव्हा केव्हा असं झालं असेल तेव्हा मला रेकीनं इतकी प्रचंड साथ दिलेली आहे. म्हणजे हे जे स्टेबल राहायला पाहिजे ते फक्त रेकी आणि रेकीमुळे झालेलं आहे. आणि ती ऍज अ गाईड म्हणून मला तिनं हे म्हणजे ती वरदानच आहे. ऊर्जा आहे, एक प्रकारची 100% ऊर्जा आहे. बरोबर निलिमाताई, खूप छान तुम्ही माहिती सांगितली आणि अजून खूप ऐकायला आवडेल. आणि तुम्ही सांगताय इतक्या छान पद्धतीने आणि सोप्या पद्धतीने ना, ते मला अजूनही पण ऐकायला आवडलं असतं, पण आपला व्हिडिओ खूप मोठा होऊ शकतो. त्यामुळे आज आपण इथं थांबूया. नीलमताईंचं पुस्तक मराठीत, म्हणजे हे मराठी माणसासाठी अभिमानाची गोष्ट आहे की अक्षय सुखाचे वरदान हे रेकीचं पुस्तक आहे. ते आपल्याला हवं असेल तर आपण घेऊ शकता, किंवा जर कोणाला खरोखरच उपचार घ्यायचे असेल तर निलिमाताईंचा नंबर मी देते. ज्यांना खरोखरच घ्यायचं आहे त्यांना मी नीलमताईंचा नंबर, नीलमताईंचा नंबर, दोन्ही माझेच नाव आहे. निलिमा आधीच आहे, नीलम नंतर. मग ठीक आहे. तर नीलमताईंचा मी नंबर देते. कोणाला खरोखरच गरज असेल या गोष्टीची तर आपण उपचार घेऊ शकतो. आणि खरोखर म्हणजे हे आज मला लक्षात आलं की एक वेगळी थेरपी आहे, ही एक ऊर्जा आहे. आणि
म्हणजे कुठलेही औषध काय आहे, आपण आता औषधं घेतो पण त्याचे साईड इफेक्ट्स एवढे आहेत की अक्षरशः म्हणजे काही वेळेला उलटे आपल्याला परिणाम त्याचे दिसत असतात. तर अशा वेळेला ही रेकी नक्कीच आपल्या सगळ्यांच्यासाठी वरदान ठरेल. आणि नीलमताई, माझ्या चॅनलमध्ये तुम्ही आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुमची खूप खूप आभारी आहे. खूप छान वाटलं मला सुद्धा इथे येऊन. धन्यवाद. धन्यवाद.